बँकांमध्ये पण दोन पद्धतीच्या बँका आहेत. काही बँका प्रॉफिटमध्ये, काही बँका लॉसमध्ये, काही बँका लॉसच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. तर ज्या लॉसमध्ये बँका आहेत त्या कधी असा युक्तिवाद करतात की एकच शिखर बँक असावी, पण ज्या प्रॉफिट मेकिंग बँका आहेत त्या मात्र असा युक्तिवाद करतात की नाही, जिल्हा सहकारी बँक पण अस्तित्वात असली पाहिजे. असे दोन मतप्रवाह आहेत. पण एक गोष्ट निर्विवादपणे आपण मान्य केली पाहिजे की भारतामध्ये जे काय बँकिंग स्ट्रक्चर आहे, रचना आहे, त्या रचनेमध्ये सहकारी बँक हे एक स्ट्रक्चर असं आहे जे सामान्य माणसाशी जाऊन भिडलेलं आहे. सामान्य माणसाला ती आपली बँक वाटते. त्या बँकेत ठेवी ठेवणं असो किंवा कर्ज काढणं असो, या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपली गरज ही बँक समजून घेईल अशी त्याच्याजवळ भावना आहे. आणि दुसरी गोष्ट, राजकीय दृष्ट्या देखील त्या बँकेला आपल्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये देखील एक महत्त्व आहे. ते लक्षात जर घेतलं तर महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकिंग याचं एक अतिशय महत्त्वाचं स्थान आहे.